नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षामध्ये प्रथम वर्षात ॲडमिशन घेतलेले व NEP 2020 पॅटर्न, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्ननुसार ॲडमिशन घेतलेले सर्व MA व सर्व MSc आणि MCOM जसे MA हिस्ट्री, M60, MA इकॉनॉमिक्स, M50, MA मराठी, M49, MA उर्दू, MA मराठी, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स आणि MScचे वेगळे आणि MCOMचे अशी जी प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतलेले 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये NEP 2020 पॅटर्न असं त्याच्यावर लिहिलेलं आहे। असे सर्व अभ्यासक्रमाचे सेकंड सेमिस्टर ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करण्याची शेवटची तारीख होती 13 मे 2024। तर आज आहे 14 मे 2024, तर 13 मे 2024 संपलेली आहे। तर समोरचं जी नोटिफिकेशन तुम्ही पाहत आहात ही परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन YCMU मार्फत आलेलं आहे। हे नोटिफिकेशन दिनांक 13/5/2024 रोजी म्हणजे काल रात्री उशिरा वेबसाईटवर अपलोड झालेला आहे आणि आज दिनांक 14 मे 2024 आहे। ह्याच्यामध्ये काय लिहिले पाहूया। सूचनापत्र 13 मे 2024 परीक्षा विषय शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमाच्या गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन अपलोड करण्याकरता मुदतवाढबाबत। ठीक आहे, मी म्हणल्याप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता पुढे बघूया। संदर्भ क्रमांक 1, 2, 3 ही तिन्ही लेटर आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत। ऑनलाईन होम असाइनमेंट संबंधित ते वाचून घ्यायचं आहे। आता पुढे वाचूया। वरील संदर्भीय पत्रान्वये सूचनापत्र क्रमांक 12 नुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमासाठीच्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन ही ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिनांक 13 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। अगोदर ही मुदतवाढ देण्यात येऊनच 13 तारीख होती, ती बी संपली। तथापि सर्व संबंधितांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमाच्या सत्र 2 म्हणजे सेमिस्टर 2 च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 13 मे 2024 पर्यंत अपलोड करण्यासाठी व अभ्यासकेंद्राने ते अभ्यासकेंद्रावरील समंत्रकाकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 18/5/2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती। ठीक आहे, आता आपल्या कामाची गोष्ट इथून चालू होती। विद्यार्थ्यांनी गृहपाठ दिनांक 21 मे 2024 पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे असून अभ्यासकेंद्रांनी ते अभ्यासकेंद्रावरील समंत्रकांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मे 2024 पर्यंत तपासण्याकरता मुदतवाढ देण्यात येत आहे। तर खूप चांगली खबर आहे, आपल्यासाठी खुशखबर आहे। ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट केलेलं नाही किंवा अर्धवट केलेलं आहे किंवा त्याचं रिजेक्ट झालेलं आहे, ज्यांना रिसबमिशन करायचं आहे, काहीही अडचण असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। तर ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे, एक्सटेन्शन देण्यात आलेले आहे। तर आता मुदतवाढ दिल्यानंतर ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करण्याची शेवटची तारीख असणार आहे 21 मे 2024। तर सर्व NEP 2020 पॅटर्ननुसार 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये ॲडमिशन घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन होम असाइनमेंट विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट asm.ycmu.org वर जाऊन स्टुडंट लॉग इन करून लॉग इन ID पासवर्ड टाकून अपलोड करायचा आहे। ज्या त्या पेपरच्या पुढे जो तो पेपर हाताने लिहून अपलोड करायचा आहे। तर शेवटची तारीख अनेकदा सांगतो 21 मे 2024 असणार आहे। पुढे आता विद्यार्थ्यांचं काम 21 मे पर्यंत आहे, विद्यार्थ्यांचं काम 21 मेला संपणार आहे। अभ्यास केंद्राचं काम 24 मे 2024 पर्यंत असणार आहे। जे विद्यार्थी ऑनलाईन अपलोड करतील
होम असाइनमेंट, तर अभ्यास केंद्रावरील जे समंत्रक आहेत, कोऑर्डिनेटर आहेत, मार्गदर्शक टीचर आहेत, ते त्यांच्या लॉग इन आय डीवर जाणार आहे आपले होम असाइनमेंट. अगोदर कसं आहे की आपण होम असाइनमेंट हाताने लिहून, आताही हातानेच लिहायचे, बरं अगोदर हाताने लिहून ऑफलाईन पद्धतीने, ऑफलाईन म्हणजे समोरासमोर फेस टू फेस आपण हाताने लिहून फाईल बनवून आपले जे कोऑर्डिनेटर आहेत अभ्यास केंद्राचे, स्टडी सेंटरचे, त्यांच्याकडे जाऊन आपण जमा करत होतो आणि त्यांनी असं ऑफलाईन पद्धतीने तपासून आपल्याला गुण टाकायचे आणि आपल्या मार्क मेमोवर ती गुण यायची. आता काय झालेलं आहे, हातानं तर लिहायचंच आहे तुम्हाला होम असाइनमेंट, हातानं लिहून तुम्हाला ती ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करायचं आहे. मग जेव्हा तुम्ही अपलोड करता पोर्टलवर, तेव्हासुद्धा ते आपल्या कॉलेजच्या स्टडी सेंटरच्या जी टीचर आहेत, समंत्रक आहेत, त्यांच्याच लॉग इन आय डीवर जातात ती सगळे होम असाइनमेंट. सगळे गेल्यानंतर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ती सर्व तपासतील होम असाइनमेंट आणि तुम्हाला गुणदान लगेच करून टाकतील, गुणदान करून टाकणार आहेत आणि त्यांचं काम होऊन जाईल अशा प्रकारे. तर मग जी अभ्यास केंद्राची जी कारवाई आहे की तुमचं जे ऑनलाईन तुम्ही होम असाइनमेंट सबमिट केलेलं, ती ऑनलाईन पद्धतीने तपासणी आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुमचं गुणदान देणे, तुम्हाला मार्क्स देणे, त्या अभ्यास केंद्राची तारीख असणार आहे सगळं काम करण्याची 24 मे 2024. 24 मे 2024पर्यंत अभ्यास केंद्रांनी पेपर ऑनलाईन पद्धतीने तपासून त्यांना गुणदान द्यायचं आहे. ओके, पुढे. तसेच या तारखेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. आता हे शेवटचं मुदतवाढ असणार आहे, ह्याच्यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही सांगितलेलं आहे, देण्यात येणार नाही. तसेच यापुढे मुदतवाढ बाबतच्या सूचना संकेतस्थळावर तसेच या तारखेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच यापुढे मुदतवाढीबाबतच्या सूचना संकेतस्थळावर कळविल्या जातील. यापुढे स्वतंत्र सूचनापत्र प्रसिद्ध केले जाणार नाही. ठीक आहे, थोडक्यामध्ये काय आहे, आता मुदतवाढ मिळणार नाही. त्याच्यामुळे आणि मुदतवाढची गरज बी लागू नये. आपल्याला 21 तारीख आहे, 21 तारखेपर्यंत आरामशीर जमा करू शकतो आपण. तरी पण थोडे 21 तारखेची वाढ बघत बसायची आणि पटकन जमा करून टाकायचं. मोबाईलवर सुद्धा तुम्ही मोबाईलमध्ये 20 MBच्या आतमध्ये प्रत्येक पेपरची फाईल बनवून तुम्ही अपलोड करू शकता, त्याची काही अडचण नाही. ठीक आहे. जे विद्यार्थी दिलेल्या मुद्द्यामध्ये गृहपाठ अपलोड करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये ॲब्सेंट दर्शवण्यात येईल. त्याच विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील. ठीक आहे. आता ऑफलाईन काही राहिलं नाही, ऑनलाईन असल्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन अपलोड केलात तरच तुमच्या कॉलेजला जाऊन पोहोचेल ती त्यांच्या लॉग इन आय डीवर, आणि त्यांच्या पोहोचले तर ती गुण देऊ शकतील. तुम्ही अपलोडच करणार गेल्यावर त्यांच्याकडे काही पोहोचणार नाही. नाईलाजाने तिथं ॲब्सेंट येईल तुमचं आणि तुमचं नुकसान होईल. तसेच अभ्यास केंद्रांनीही विहित मुद्देत आपल्या अभ्यास केंद्रावर समंत्रकाकडून विद्यार्थ्याचे गृहपाठ तपासून घेणे आवश्यक आहे आणि त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसानीस अभ्यास केंद्र जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. आता विद्यार्थ्याचं काम आहे 21 मे 2024पर्यंत ऑनलाईन गृहपाठ अपलोड करायचं आहे. मग पुढं काय करायचं आहे, अभ्यास केंद्रांनी 24 मे 2024पर्यंत जी अपलोड केलेले जी विद्यार्थी आहेत त्यांचे गृहपाठ तपासून त्यांचं गुणदान करायचं आहे, गुण टाकून द्यायचं आहे. तर त्यांनी बी उशीर करायचं नाही. 24 मेच्या आत त्यांनी आपलं काम करायचं आहे पूर्ण. ओके, हे सील आहे आणि खालची माहिती आहे. ठीक आहे मित्रांनो, ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरता, अपलोड करण्याकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढ दिल्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 21 मे 2024पर्यंत. ठीक आहे. लवकरात लवकर ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करायचं आहे तुम्हाला. आता काय तुम्हाला कळालेलंच आहे, अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर बी तुम्ही पाहिलेले आहेत, सोपं आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकापर्यंत, मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्क्रीनवरील माहिती तुम्हाला वगैरे वाचायची असेल तर थोडा वेळ देतोय. माझ्या बोलण्यामध्ये वाचताना डिस्टर्बसुद्धा होऊ शकतो ना, असं आहे. खाली प्रति दिलेला आहे. प्रत माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी सर्व विभागीय केंद्रे. आता विभागीय केंद्रे हे आहेत बरं का आपले, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड ही विभागीय केंद्रे आहेत. जर तुम्हाला माहीत नसतील तर आपल्या विभागीय केंद्राच्या अधीनस्थ असलेल्या शैक्षणिक सत्र 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत पदव्युत्तर शिक्षणक्रम आणि MBA P79 प्रथम वर्ष द्वितीय सत्र हे शिक्षणक्रम राबवित असलेल्या अभ्यास केंद्रांना
मुदतवाढीबाबत अवगत करावे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.